नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण क्लास 5th सायन्स म्हणजेच वर्ड सिलेबसचं 5वीचे विज्ञान आहे त्याचे महत्त्वाच्या नोट्स अभ्यासणार आहोत. पहा, प्रकरण पहिले आहे त्यातील मानवी शरीर आणि काही अंतरेंद्रिय. आता अंतरेंद्रिय म्हणजे काय तर शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना अंतरेंद्रिय म्हणतात. अंतरेंद्रिय म्हणजेच आतील, त्याच्या शब्दामध्येच त्याची व्याख्या देण्यात आली आहे. नंतर आहे फुफ्फुस आहे, हृदय ही छातीतील अंतरेंद्रिय आहेत. पहा, फुफ्फुस आणि हृदय ही छातीतील अंतर आहेत, म्हणजे आतमध्ये आहेत, आपल्याला दिसतात का नाही, त्यामुळे ते काय तर अंतरेंद्रिय आहेत. अन्ननलिका, यकृत, आतडी, स्वादुपिंड ही पोटातील अंतरेंद्रिय आहे. पहा, डोक्यातील अंतरेंद्रिय काय तर मेंदू. पहा, इथे अंतरेंद्रिय कशा कशा दिली तर छातीतील अंतरेंद्रिय, पोटातील अंतरेंद्रिय आणि डोक्यातील अंतरेंद्रिय. नंतरचा आहे सुसूत्रता. नेक्स्ट कन्सेप्ट आहे सुसूत्रता. सुसूत्रता म्हणजेच काय तर शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली आणि कामे सुरळीतपणे होण्यासाठी डोळे, हात, पाय, कान या भागांच्या कामात ताळमेळ असावा लागतो. यालाच त्यांच्या कामातील सुसूत्रता असे म्हणतात. म्हणजे जे काम करतात त्यांच्यामध्ये सुसूत्रता असावी, कामात ताळमेळ असावा, यालाच काय म्हणतात तर सुसूत्रता असे म्हणतात. उदाहरणार्थ चित्र काढणे, पाणी पिणे किंवा जेवणे. नंतर आहे मेंदू. मेंदू म्हणजे काय तर शरीरातील सर्व अवयवांचे आणि त्यांच्या कार्यांचे नियंत्रण मेंदू हा करत असतो. मेंदू त्याच्या कामात सुसूत्रता ठेवण्याचे कामही कोण करतो तर मेंदूच करतो. पण मेंदूचे काम आहे पहा काय काय तर सभोवतालची माहिती ज्ञानेंद्रियापर्यंत मेंदूस मिळते. सभोवतालची माहिती ज्ञानेंद्रियामार्फत कोणाला मिळते तर मेंदूस मिळते. मेंदू काय करतो, विचार करतो, स्मरण ठेवतो, निर्णय घेणे असे काय मेंदूचे काय कामे आहेत. त्यानुसार मेंदू शरीराच्या विविध भागांना आज्ञा पाठवतो. हे बोलणे, धावणे, उड्या मारणे अशा कामामधील ताळमेळ मेंदूमुळंच ठेवला जातो. नंतर आहे हृदय. हृदय पहा, छातीतील ही धडधड तेथे असलेल्या हृदय या इंद्रियांच्या सतत सुरू असलेल्या कामामुळेच होते. पहा, छातीमध्ये धडधड होत असते. ही धडधड का होते तर कारण की इंद्रियांच्या सतत सुरू असलेल्या कामामुळे, म्हणजे सतत काम सुरू असतं आतमध्ये अंतरेंद्रियांचं, त्यामुळे छातीतली धडधड सतत सुरू असते. त्यानंतर आहे रक्तवाहिन्या. रक्तवाहिन्या म्हणजे काय तर शरीरातील रक्त सतत नलिकामधून पुढे पुढे जात असते. या नलिकांना रक्तवाहिन्या असे म्हणतात. शरीरात रक्त सतत नलिकामधून कसे होते तर पुढे पुढे जात असते आणि या नलिकांना रक्तवाहिन्या असे म्हणतात. नंतर आहे केशवाहिन्या. केशवाहिन्या पहा म्हणजे काय तर केसांसारख्या अतिशय लहान रक्तवाहिन्यांना काय केशवाहिन्या म्हणतात. म्हणजे केशवाहिन्या नावच का दिलेत कारण की त्या केसासारख्या अतिशय लहान असतात, त्यामुळे त्यांना केशवाहिन्या असे नाव दिले आहे. हृदयाचे सतत एका पाठोपाठ आकुंचन आणि प्रसरणामुळे ठोके जाणवतात. नंतरची कन्सेप्ट आहे रक्ताभिसरण कन्सेप्ट. हृदयाकडून शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे आणि तेथून परत हृदयाकडे अशी रक्ताची नेआण सतत सुरू असते. यालाच काय म्हणतात तर रक्ताभिसरण असे म्हणतात. शरीरात रक्त फिरते राहणे म्हणजेच काय तर रक्ताभिसरण होय. फुफ्फुसे. छाती एक बरगड्याचा पिंजरा आहे. छाती काय तर एक बरगड्याचा पिंजरा आहे. पहा, छातीला हात लावून काय बरगड्याचा पिंजरा जाणवतो. हृदय आणि फुफ्फुसे या पिंजऱ्यात असतात. हृदय आणि फुफ्फुसे या पिंजऱ्यामध्ये असतात. श्वास घेणे म्हणजे नाकाने बाहेरची हवा फुफ्फुसात घेणे. श्वास घेणे म्हणजे काय तर नाकाने बाहेरची हवा फुफ्फुसात घेणे आणि श्वास सोडणे म्हणजे फुफ्फुसातील हवा नाकावाटे बाहेर सोडणे. यालाच उच्च श्वास असे म्हणतात.
नंतर आहे श्वासोच्छ्वास. श्वासोच्छ्वास म्हणजे काय तर श्वासोच्छ्वास म्हणजे नाकावाटे श्वास घेणे व श्वास सोडणे ही एका पाठोपाठ होणारी क्रिया आहे. तिलाच काय म्हणतात तर श्वासोच्छ्वास असे म्हणतात. ही क्रिया कशी असते सतत सुरू असते. एका क्रियेमध्ये खंड पडतो का नाही. जर खंड पडला तर काय होतं माणसाचा अंत होऊ शकतो म्हणजे होतोच. श्वास घेतले की बाहेरची हवा फुफ्फुसात जाते. श्वास घेतला की बाहेरची हवा काय होते फुफ्फुसात जाते व हवेतील ऑक्सिजन फुफ्फुसातील रक्तात मिसळला जातो. श्वास घेतो म्हणजे काय घेतो तर ऑक्सिजनच घेतो आणि हवेतील ऑक्सिजन आल्यानंतर काय होतं फुफ्फुसात रक्तामध्ये मिसळला जातो. त्याचवेळी रक्तातील CO2 फुफ्फुसातील हवेत येतो. त्याचवेळी काय होतं तर मग रक्तातील CO2 जे कार्बन डायऑक्साईड वायू आहे हा फुफ्फुसात हवेत येतो. आल्यानंतर श्वास सोडला की फुफ्फुसातील हवेबरोबर हा CO2 पण नाकावाटे शरीराबाहेर जातो. म्हणजेच ऑक्सिजन येतो आणि CO2 बाहेर जातो. त्यानंतर आहे स्क्रीनिंग. आता स्क्रीनिंग म्हणजे काय तर फिल्मवर एक्सरे फोटो न काढता उमटलेल्या चित्रावरूनही डॉक्टर माहिती मिळवू शकतात. या तंत्राला स्क्रीनिंग असे म्हणतात. सोनोग्राफीद्वारे शरीराच्या आतील भागातील स्पष्ट चित्रे दिसतात. माणसाप्रमाणे कुत्रा, मांजर, बैल या प्राण्यांच्या छातीमध्ये फुफ्फुसे असतात. ते प्राणी स्वस्थ बसलेले असतानाही त्यांची छाती खालीवर होत असतात. म्हणजे खालीवर होत असते म्हणजे काय ते त्यांचा श्वासोच्छ्वास चालू असतो. नंतर आहे पॉईंट रक्ताभिसरण क्रिया सतत चालू राहणे गरजेचे असल्याने झोपेतही हृदयाचे कार्य चालू असते. दारे खिडक्या बंद असलेल्या खोलीत शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नाही. त्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटते. म्हणजे दारे खिडक्या जर असेल तर म्हणजे रूममध्ये काय ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे काय अस्वस्थ वाटते. पुढचं प्रकरण आहे अन्नपचन. अन्नपचन म्हणजे काय. अन्नाचे रूपांतर विद्रव्य घटकात होणे आणि नंतर रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात. अन्नाचे रूपांतर विद्रव्य घटकात होते सुरुवातीला आणि नंतर रक्तात मिसळले जाते. या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात. अन्नाचे पचन अन्ननलिकेमध्ये होते. अन्नाचे पचन कुठे होते तर अन्ननलिकेमध्ये. अन्ननलिकेचे भाग कोणकोणते आहेत तर तोंड, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठी आतडे अशी अन्ननलिकेचे भाग आहेत. पाचक रस. आता अन्न पचनास मदत करणाऱ्या रसांना पाचक रस असे म्हणतात. वेगवेगळे पाचक रस तयार करणारी इंद्रिय आणि अन्ननलिका ही आपल्या शरीरातील आंतरेंद्रियच आहेत. लाळेमध्ये काय असतो तर पाचक रस असतो. अन्न तोंडात येते, तोंडातून ग्रासिकामध्ये जाते, ग्रासिकातून जठरातून लहान आतडे येथे पाचक रस मिसळतात. पाचक रस कुठे मिसळतो तर जठरामध्ये पाचक रस मिसळतो. यकृत आणि स्वादुपिंडात तयार होणारे पाचक रस लहान आतड्यात येतात. लहान आतड्यात पचनक्रिया बरीचशी पूर्ण होऊन अन्नातील विद्रव्य घटक रक्तात शोषले जातात. राहिलेले उपयुक्त अन्न घटक व पाणी मोठ्या आतड्यात शोषले जातात. निरुपयोगी घटक गुदद्वाराद्वारे शरीराबाहेर टाकले जातात. अन्न खाल्ल्यानंतर त्यावर अन्ननलिकेत पचण्याच्या क्रिया होतात. अन्न खाल्ल्यानंतर काय होतं अन्ननलिकेमध्ये पचण्याच्या क्रिया सुरू होतात आणि त्यातून रक्तात मिसळू शकणारे काही घटक तयार होतात. ते घटक रक्तामार्फत शरीरभर पोहोचले जातात. आता प्रश्न असा आहे की पचनाची क्रिया कुठे सुरू होतात ती असा खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारतो. तर याचं उत्तर आहे तर पचनाची क्रिया ही तोंडापासूनच सुरू होते. जठरातील क्रियांमुळे अन्नाचे खिरीसारखे पातळ मिश्रण तयार होते. जठरातील क्रियांमुळे काय होते अन्नाचे खिरीसारखे एकदम पातळ मिश्रण तयार होते. पचनाचे काम नीट नाही झाले तर अन्नाचा शरीरात योग्य उपयोग होणार नाही. तसेच पोटाचे त्रास सुरू होतील. भाकरी पोळी न चावता गिळल्यास तिचे पूर्ण पचन होणार नाही.
भाकरी आणि पोळी जर न चावता जास्त म्हणजे न चावता गिळल्यास काय होतं तर त्याचे पूर्ण पचन होणार नाही. अतिश्रम झाले किंवा भीती निर्माण झाली की आपल्याला श्वास जलद होतो, म्हणजे श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया ही काय वाढते आणि या परिस्थितीत शरीराला अधिक ऑक्सिजनची गरज असते. जलद श्वासाने ती भागवली जाते म्हणून श्वासोच्छ्वास जलद होतो. पुढचे प्रकरण आहे आहार. आता आहार म्हणजे काय तर दिवसभरातील खाल्ल्या जाणाऱ्या सर्व अन्नपदार्थांना आहार असे म्हणतात. दिवसभर आपण जे काही खातो त्यांना काय म्हणतात तर आहार असे म्हणतात. या अन्नपदार्थ चव, रंग, रूपाने भिन्न असतात. अन्नामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिनयुक्त आणि स्निग्ध पदार्थ तसेच क्षार आणि जीवनसत्वे यांचा समावेश अन्नामध्ये होतो. आता पिष्टमय पदार्थामध्ये कशांचा समावेश होतो तर भात, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यांचा समावेश पिष्टमय पदार्थामध्ये होतो. कारण यांच्यामध्ये हे प्रमाण कसे असते, अधिक प्रमाणात पिष्टमय पदार्थ असतात. त्यानंतर आहे प्रथिने. प्रथिने कशात आढळतात? डाळी, मांस, दूध यामध्ये प्रथिने आढळतात. स्निग्ध पदार्थ जसे सर्वात जास्त प्रमाण कशामध्ये आहे तर भुईमूग, करडई तेल मध्ये आढळते. क्षार आणि जीवनसत्वे हे मोठ्या प्रमाणात पालेभाज्यापासून मिळतात. आता संतुलित आहार किंवा चौरस आहार म्हणजे काय तर शरीराला लागणारे सर्व अन्न घटक पुरेसे मिळतील तसेच व्यक्तीच्या गरजेनुसार त्यांचे प्रमाण योग्य राहील असे निरनिराळे अन्नपदार्थ आहारात असायला हवेत. अशा आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. शरीराला लागणारे सर्व अन्न घटक सर्व अन्न घटक हे पुरेसे प्रमाणात मिळतील तसेच व्यक्तीच्या गरजेनुसार त्याचे प्रमाण योग्य राहील असे निरनिराळे अन्नपदार्थ आहारात असायला हवेत आणि अशा आहारालाच काय म्हणतात तर संतुलित आहार असे म्हणतात. 2 वेळचे जेवण म्हणजेच आहार असे अनेकांना वाटते. तथापि इतर वेळी खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थात 5ही अन्न घटक समाविष्ट असल्याने चहा, फुटाणे, चॉकलेट यासारख्या सर्व खाद्यपदार्थ आहारात समावेश होतो. बैठे काम करणाऱ्या पुरुषांपेक्षा कष्टाचे काम करणाऱ्या स्त्रीची शारीरिक हालचाल अधिक असते, त्यामुळे ऊर्जा गरज काय अधिक म्हणून आहार जास्त लागतो. नंतर आहे कुपोषण. कुपोषण म्हणजे काय तर अपुऱ्या आणि असंतुलित आहारामुळे योग्य पोषण झालेले नसते, यालाच कुपोषण असे म्हणतात. कुपोषणामध्ये काय होतं तर अपुरा आहार मिळतो आणि त्यासोबतच असंतुलित आहार मिळतो, यामुळे योग्य पोषण होत नाही आणि त्यालाच कुपोषण असे म्हणतात. आता अभावजन्य रोग किंवा विकार पहा. काही अन्न घटकांच्या कमतरतेमुळे विकार जडतात, त्यांना अभावजन्य विकार किंवा त्रुटीजन्य विकार असे म्हणतात. पण जीवनसत्व ए कमतरतेमुळे होणारे विकार. अजीवनसत्वामुळे कमतरता झाली तर कोणता विकार होतो तर रातआंधळेपणा होतो. आणि यावर उपाय म्हणून आहारात पालेभाज्या, पिवळी फळे, गाजर, पपई आणि दूध यांचा समावेश करतात. नंतर आहे बी जीवनसत्व. जीभ लाल होते आणि त्वचा खरखरीत होते, यासाठी उपाय म्हणून डाळी, पालेभाज्या, दूध यांचा समावेश आहारामध्ये करतात. नंतर आहे सी जीवनसत्व. अभावजन्य काय होतं तर हिरड्यातून रक्त येते आणि यावर उपाय म्हणून आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश आहारामध्ये केला जातो. नंतर आहे डी जीवनसत्व. डी जीवनसत्वामध्ये काय होतं, पायाची हाडे वाकतात आणि पाठीला बाक येतो. उपाय म्हणून कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे आणि दूध, शार्क लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल यांचा समावेश आहारामध्ये करतात. भात शिजताना त्यातील पाणी काढून फेकून नये, कारण ते पौष्टिक असते. शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने नेहमी ताजे अन्न खावे, शिळे अन्न खाऊ नये. भारतीय आहार
भारतीय आहारामध्ये काय दक्षिणेकडे केला तर तुम्ही काय मिळते, इडली, डोसा यांचा आहारामध्ये समावेश असतो. महाराष्ट्रामध्ये झुणका भाकर, वरण भात यांचा समावेश होतो. उत्तर भारतात आलू पराठा, छोले भटुरे हे मिळतात आणि ते त्यांचा मुख्य आहार आहे. नंतर मोड येताना धान्यामधील जीवनसत्वांचे प्रमाण वाढते. मोड येताना जीवनसत्वाचे प्रमाण वाढते. त्याच्यामध्ये हरभरा, मूग, मटकी यामध्ये जीवनसत्वाचे प्रमाण वाढते. आंबवल्यामुळे अन्नपदार्थातील जीवनसत्वात वाढ होते, त्यामुळे त्यांची पौष्टिकता वाढते. जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातंधरीसारखे विकार चढतात. नंतर आहे रोगजंतू आणि रोगप्रसार. आता रोगजंतू सूक्ष्मजीव हे कसे असतात, आकाराने सूक्ष्म असतात. रोगजंतू म्हणजे काय तर रोगकारक सूक्ष्मजीवांना रोगजंतू असे म्हणतात. काही सूक्ष्मजीवांमुळे रोग होतात, परंतु सगळे सूक्ष्मजीव रोगकारक नाहीत. साथीचे रोग. एकाच वेळी एखादा रोग अनेकांना होणे यालाच काय म्हणायचं तर साथीचे रोग असे म्हणतात किंवा रोगाची साथ आली असे म्हणतात. साथीचे रोग यामध्ये हिवताप, टायफॉइड, कावीळ, कॉलरा यांचा समावेश होतो. नंतर आहे संसर्गजन्य रोग. काही रोगांचा प्रसार दूषित पाणी किंवा अन्नावाटे होतो. काही रोगांचा प्रसार हवेवाटे होतो. अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. संसर्ग म्हणजेच काय तर सहवासातून होणाऱ्या निकटचा संबंध. रोगप्रसार. रोगप्रसार हा हवा, पाणी, अन्न, काही कीटक या हे काय कारणीभूत असतात रोगप्रसार करण्यासाठी. नंतर पाण्यामार्फत रोगप्रसार. टायफॉइड, कॉलरा, जुलाब हे आतड्याचे रोग आहेत. कावीळ, टायफॉइड, कॉलरा, पोलिओ, हगवण हे पाण्यामार्फत रोग होतात. नंतर आहे अन्नामार्फत रोगप्रसार. माशा आणि धूळ या वाटे यांचा प्रसार होतो. हे उघड्या अन्नपदार्थावर बसतात. आचारी, वाढपी आणि विक्रेते यांना जर आतड्याचे रोग झाले असतील तर हे बाकी सर्वांना होतात. नंतर आहे हवेमार्फत रोगप्रसार. क्षयरोगाच्या थुंकीत क्षयरोगाचे काय असतात तर तंतू असतात. वाटेल तिथे थुंकू नका असा सल्ला क्षयरोगग्रस्तांना दिला जातो. फुफ्फुसाच्या इतर रोगांचा प्रसारही हवेमार्फतच होतो. घटसर्प हा घशाचा रोग आहे. घशाच्या रोगांचा प्रसारही हवेमार्फतच होतो. नंतर आहे कीटकांमार्फत रोगप्रसार. खरूज, नायटा यासारखे त्वचेचे रोग स्पर्शवटे इतरांपर्यंत पोचतात. संपर्कजन्य रोग. रोगाचा स्पर्श किंवा त्याच्या वस्तू हाताळल्याने प्रसार होणाऱ्या रोगांना संपर्कजन्य रोग असे म्हणतात. हिवताप लागण ही एनाफिलिस डासची मादी चावल्यानंतर होतो. त्यानंतर आहे डासांप्रमाणेच पिसू आणि इतर काही कीटकामुळेही रोग प्रसार होतो. नंतर आहे पुरुषांच्या फुफ्फुसांच्या दोन रोग फुफ्फुसाचे दोन काय क्षयरोग आणि न्यूमोनिया हे रोग होतात. नंतर आहे काविळीचा प्रसार अन्नपदार्थातून न होता पाण्यामार्फत होतो. हत्तीरोग हा क्युलेक्स नावाची डासामुळे होतो. ही डासाची मादी जर चावली तर हत्तीरोग होतो. नंतर आहे रोग प्रतिबंध. रोग प्रतिबंध म्हणजे काय तर रोग होऊ न देणे. प्रतिबंध म्हणजे प्रतिबंध करणे. रोग प्रतिबंध म्हणजेच काय तर रोग होऊ न देणे. रोग होऊ नये म्हणजे केल्या जाणाऱ्या उपायांना रोग प्रतिबंधात्मक उपाय असे म्हणतात. हेपॅटायटिस बी हा काविळीचा प्रसार टाळण्यासाठी लस टोचली जाते. पाणी, अन्नपदार्थ, हवा आणि कीटक यामार्फत होणारा रोगप्रसार टाळणे हा रोगप्रतिबंधाचा महत्त्वाचा मार्ग आहे. रोगजंतूंचा शरीरात प्रवेश होऊ न देणे तसेच परिसर स्वच्छ ठेवणे हे रोगप्रतिबंधाचे आणखी काही मार्ग आहेत. पोलिओ, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला
काही रोगांसाठी लसीकरण हा रोगप्रतिबंधाचा मार्ग आहे. मूल जन्माला आल्यानंतर ठराविक वेळी ठराविक प्रकारची लस त्याला देणे महत्त्वाचे असते. यालाच काय म्हणतात तर लसीकरण असे म्हणतात. लसीचे नाव BCG त्रिगुणी लस. आता त्रिगुणी लसीमध्ये घटसर्प, डांगे खोकला, धनुर्वात यांचा समावेश होतो. म्हणजे 3, यामध्ये 3 लसींचा समावेश. नंतर पोलिओ, गोवर, द्विगुणी लस. द्विगुणी लसमध्ये घटसर्प आणि धनुर्वात यांचा समावेश होतो. नंतर आहे धनुर्वात. रोग झालेल्या व्यक्तीनेही स्वतःमुळे रोग प्रसार होणार नाही यासाठी खबरदारी घेणे गरजेचे असते. तर प्रथमोपचार म्हणजे काय? वैद्यकीय मदत मिळेपर्यंत करण्याच्या तात्पुरत्या उपचारांना काय म्हणतात तर प्रथमोपचार. म्हणजे वैद्यकीय मदत मिळण्याच्या अगोदर जे काही आपण उपाय करतो त्यांना प्रथमोपचार असे म्हणतात. यामध्ये जखम, हाडमोडणे, चक्कर येणे, पोळण्याने भाजणे, उष्माघात. जलसंजीवनी म्हणजे काय तर ORS. ORS म्हणजे तर ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. क्षार व पाण्याची कमतरता भरून काढणे. हगवण आणि डिहायड्रेशन निर्जलीभवन झालेल्या रुग्णांसाठी वापरतात. तीव्र भाजलेल्या रुग्णांना ORS देतात. विजेमुळे घडणारे अपघात. सर्पदंश. पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने जखम धुतात व त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात. डॉक्टरकडे जाऊन त्याविषयी प्रतिवेश घेतात. तर नैसर्गिक साधनसंपत्ती. नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजे काय तर निसर्गात मिळणारी संपत्ती. पहिला नैसर्गिक साधनामध्ये पृथ्वीवरील माती, दगड, खनिजे, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी यांचा समावेश नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये होतो. आता मातीमध्ये ते 2 प्रकार दिले आहेत, चिनी माती आणि मुलतानी माती. चिनी मातीमध्ये कपबशा, सट, बरण्या, कुंड्या, मुखवट्या हे चिनी मातीपासून बनवतात. आणि मुलतानी मातीचा वापर सौंदर्य प्रसारणासाठी केला जातो. अभयारण्य म्हणजे काय तर निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी प्राण्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे. म्हणून प्राण्यांसाठी जंगले राखून ठेवली जातात. अशा जंगलांना अभयारण्य असे म्हणतात. असे अभयारण्य अमरावतीमध्ये मेळघाट, धुळे अनेरडम, सोलापूर माळढोक, कोल्हापूर राधानगरी. जमिनीची धूप पाणी, वारा यांच्यामुळे जमिनीवरील माती कमी होणे याला जमिनीची धूप होणे असे म्हणतात. पाणी किंवा वारा यांच्यामुळे जमिनीची माती कमी होते याला जमिनी धूप होणे असे म्हणतात. खडकापासून मातीचा 2.5 सेंटीमीटर पातळ थर होण्यासाठी सुमारे 800 ते 1000 वर्षे लागतात. डोंगर उतारावर बांधलेल्या ताल्या किंवा ताली किंवा ओढे असे म्हणतात. शेताच्या बाजूने झाडे लावणे, मोकळ्या जमिनीवर गवत वाढवणे हे धूप टाळण्याचे महत्त्वाचे असे सोपे उपाय आहेत. पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात असे कणाद महर्षी यांनी म्हटले होते. मूळ नाव त्यांचे आहे उलूक. त्यांचा जन्म इसवी सन 6वे शतक प्रभा क्षेत्र म्हणजेच आजच्या गुजरात राज्यातील सोमनाथ येथे जवळ प्रभासपट्टम येथे झाला आहे. महर्षींनी त्या सूक्ष्म कणांना पिलो म्हटले. पदार्थांचे काही गुणधर्म. सुवाहक म्हणजे काय तर उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या पदार्थांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात. उदाहरणार्थ तांबे, सोने, चांदी, ॲल्युमिनियम, लोखंड. दुर्वाहक म्हणजे काय तर उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसणाऱ्या पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात. यामध्ये एक्झाम्पल पाहता प्लॅस्टिक, ॲक्रिलिक, रबर, लाकूड, कागद, कापड यांचा समावेश होतो. विद्युत वाहकता त्याच्यामध्ये सुवाहक वीज वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या पदार्थांना विजेचे सुवाहक असे म्हणतात. तांबे, ॲल्युमिनियम हे पदार्थ विजेचे सुवाहक आहेत. नंतरची कन्सेप्ट आहे विजेचे दुर्वाहक. विजेचे दुर्वाहक म्हणजे काय तर वीज वाहून नेण्याची क्षमता नसणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात तर विजेचे दुर्वाहक असे म्हणतात. यामध्ये लाकूड, रबर, प्लॅस्टिक यांचा समावेश होतो. नंतरची कन्सेप्ट आहे चुंबकीय पदार्थ. चुंबकीय पदार्थ म्हणजे काय तर चुंबकाकडे आकर्षिल्या जाणाऱ्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ असे म्हणतात.
उदाहरणार्थ लोखंड, कोबाल्ट, निकेल. त्यानंतर आहे अचुंबकीय पदार्थ. अचुंबकीय पदार्थ म्हणजे काय होणार तर व्याख्या. चुंबकाकडे न आकर्षित होणाऱ्या पदार्थांना अचुंबकीय पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ लाकडी भुसा, तांबे, ॲल्युमिनियम, जास्त सोने, चांदी. उपयुक्त आणि हानिकारक वस्तू. आपल्या सभोवताली घडणारे काही बदल आपल्याला उपयुक्त असतात आणि काही बदल हे आपल्याला हानिकारक असतात. उदाहरणार्थ पहा, फळ पिकणे, झाडावर फुल येणे हे आपल्या उपयुक्त आहेत आणि दूध नासणे, भाजीपाला सडणे, लोखंडी वस्तू गळणे हे काय तर हानिकारक बदल आहेत. काही बदल चटकन किंवा जलद होणारे असतात, तर काही बदल हळूहळू किंवा सावकाश घडणारे असतात. दुधाचे दही होणे, सुरुंग फुटणे, फटाके, ओलावा वाळणे. परिवर्तनीय बदल आणि अपरिवर्तनीय बदल. पुन्हा पुन्हा उलटसुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तनीय बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ मेन. पुन्हा पुन्हा उलट सुलट न घडणाऱ्या बदलांना अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ लाकूड, कोळसा, उदबत्ती इत्यादी जाळून राख होते, परत ते पदार्थ मिळतो का नाही. आवर्ती बदल म्हणजे काय तर ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडणारे बदल. उदाहरणार्थ घड्याळाचा काटा, भरती गोटी. अनावर्ती बदल पुन्हा पुन्हा घडणाऱ्या बदलामध्ये कालावधी समान नसल्यास अशा बदलाला अनावर्ती बदल होय असे म्हणतात. भौतिक बदल. जे बदल घडताना मूळ पदार्थ आहे तसंच होत नाही अशा बदलाला भौतिक बदल म्हणतात. मेणाला उष्णतेला काही वेळाने तिथे मेनच राहते. बाष्पीभवन. द्रवाचे बाष्प होणे या क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. उदाहरणार्थ ओल्या कपड्यात वाळतात तेव्हा कपड्यातील बाष्पीभवन होते. नंतर रॉकेल, पेट्रोल अशा द्रवाचे बाष्पीभवन लवकर होते. सांद्रीभवन. उष्णतेमुळे द्रवाची वाफ होणे याला बाष्पीभवन असे म्हणतात. नंतर आहे कन्सेप्ट आहे विरघळणे. तुरटी, कपडे, धुण्याचा सोडा, साखर यांसारखे पदार्थ पाण्यात विरघळतात. पदार्थ विरघळले पाण्याचे बाष्पीभवन केले तर विरघळलेले पदार्थ भांड्याच्या तळाशी शिल्लक राहतात. म्हणजेच पदार्थाचे काय होते तर द्रवामध्ये विरघळणे हा भौतिक बदल आहे. त्यानंतर आहे उत्कलन. पाणी, दूध, तेल या पदार्थांना पुरेशी उष्णता दिली की ते उकळू लागतात आणि उकळणे म्हणजेच काय तर उत्कलन होणे होय. विलयन किंवा वितळणे. उष्णता दिल्याने काही पदार्थ स्थायू अवस्थेतून द्रव रूपात जातात, यालाच पदार्थाचे वितळणे किंवा विलयन असे म्हणतात. उदाहरणार्थ बर्फ, खोबरेल तेल, आईस्क्रीम इत्यादी. नंतर आहे रासायनिक बदल. जे बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन गुणधर्माचे पदार्थ होते अशा बदलाला रासायनिक बदल असे म्हणतात. शरण. आता शरण म्हणजे काय तर लोखंड विटकरी रंग, तांबे हिरवट रंग. धातूचे शरण हा रासायनिक बदल आहे. शरणामुळे वस्तू कमकुवत होते. आता शरण प्रतिबंध म्हणजे काय तर वस्तूंचा किंवा धातूचा हवेशी संपर्क टाळणे. लोखंडी पत्री, नळ इत्यादी जास्तचा लेप देऊन कलई करतात. सध्या पावडर कोटिंग पद्धत वापरतात. लेप कोटिंग लोखंड, ॲल्युमिनियम अशा वस्तूवर वापरतात. शरण व ज्वलन हे रासायनिक बदल आहेत. प्लॅस्टिक, नायलॉन, फर्टिलायझर्स, थर्माकोल, मेडिसिन यासारखे अनेक पदार्थ कच्च्या मालात रासायनिक बदल घडवून बनवलेले असतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 5वी मधील विज्ञान या विषयाचे संक्षिप्त स्वरूपात नोट्स अभ्यासले आहेत. यानंतर आपण 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी असे सर्व विषयाच्या नोट्स अपलोड करणार आहोत. जर आपण
आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र. थँक्स.